धम्मातील एक शब्द माझ्या वाचनात अनेकदा आलाय, पारमिता. ऐकायला खूप सुंदर वाटतो, पण याचा नेमका अर्थ काय हे मला कधीच पूर्णपणे समजलं नाही. आज आपल्याकडे यावर काही माहिती आहे आणि माझा उद्देश आहे की या संकल्पनेच्या मुळाशी जाऊन समजून घेऊ की हे परिपूर्णतेचे गुण नक्की आहेत तरी काय. हो, ही संकल्पना खरंच खूप विचार करायला लावणारी आहे आणि तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. हा शब्द दिसतो तितका साधा नाहीये. अच्छा. त्याच्या हात अर्थाचे अनेक स्तर दडलेले आहेत. खरंय, कारण हा पारमिता शब्द ऐकल्यावर माझ्या मनात पार करणे किंवा पलीकडे जाणे असं काहीतरी येतं. याचा संबंध संसार चक्र पार करण्याशी आहे का? म्हणजे मी योग्य विचार करतेय? अगदी योग्य दिशेने विचार करताय. पारमिता या शब्दाची फोडच पारम म्हणजे पलीकडचा तीर किंवा किनारा. हो. आणि इता म्हणजे पोहोचलेली. अच्छा. थोडक्यात जे गुण आपल्याला दुःखाच्या, संसाराच्या सागराच्या पलीकडे म्हणजेच निर्वाणाच्या किनाऱ्यावर घेऊन जातात, ते गुण म्हणजे पारमिता. वा. हे केवळ चांगले गुण नाहीत, तर ते पलीकडे नेणारे सर्वोच्च गुण आहेत. म्हणजे ही फक्त नैतिक गुणांची अशी साधी यादी नाहीये, तर हे एक प्रकारचं काय म्हणू वाहन आहे. बरोबर. जे आपल्याला एका अवस्थेतून दुसऱ्या उच्च अवस्थेत घेऊन जातं. इथेच एक गोष्ट मला रंजक वाटली. आपल्या माहितीनुसार या गुणांच्या यादीवर सगळ्या बौद्ध परंपरांचं एकमत नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. बौद्ध धर्मात मुख्यत्वे 2 प्रवाह दिसतात, थेरवाद आणि महायान. हो. दोन्हीचा अंतिम उद्देश एकच आहे, बुद्धत्व किंवा निर्वाण. पण त्यापर्यंत पोचण्याच्या मार्गावर त्यांचा भर थोडा वेगळा आहे. अच्छा. थेरवाद परंपरेत, जी पाली साहित्यावर आधारित आहे, त्यात 10 पारमितांवर भर दिला आहे. 10. ओके. तर महायान परंपरेत 6 पारमितांना जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. ठीक आहे. तर या 10 पारमितांचा संच खूपच परिपूर्ण वाटतो. मग महायान परंपरेला यात काही बदल करण्याची किंवा वेगळ्या गोष्टींवर भर देण्याची गरज का वाटली असेल? हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांच्या 6 पारमितांमध्ये काय वेगळं आहे यावर आपण नंतर येऊया, पण आधी या 10 पारमिता काय आहेत ते समजून घेऊया. हो. ही यादी बरीच मोठी आहे. ती एकदम सांगितली तर गोंधळ होऊ शकतो. आपण असं टप्प्याटप्प्याने जाऊया का? नक्कीच. तीच पद्धती योग्य राहील. या 10 पारमितांना आपण 3 गटांमध्ये विभागू शकतो, म्हणजे त्या लक्षात ठेवायला सोप्या जातील. अच्छा, हे छान आहे. पहिला गट आहे तो जो आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांबद्दल बोलतो. यात येतात दान, शील आणि मेत्ता. मेत्ता. ओके. दान म्हणजे उदारता, शील म्हणजे नैतिक आचरण आणि मेत्ता म्हणजे सर्वांबद्दल मैत्रीची भावना. बरोबर. म्हणजे हा गट समाजाभिमुख आहे. इतरांना काहीतरी देणं, त्यांना त्रास न देणं आणि त्यांच्याबद्दल चांगलं चिंतणं. अगदी बरोबर. आणि दान म्हणजे फक्त पैसा किंवा वस्तू देणं नाही, तर आपलं ज्ञान, वेळ आणि अगदी अभय देणं सुद्धा यात येतं. हो, हे महत्वाचं आहे. शील म्हणजे 5 नियमांचं पालन. हिंसा, चोरी, खोटं बोलणं, व्यभिचार आणि नशेपासून दूर राहणं. आणि मेत्ता म्हणजे कोणताही भेदभाव न करता सर्व सजीवांबद्दल निरपेक्ष प्रेम आणि करुणा बाळगणे. हे 3 गुण एका चांगल्या समाजाचा पाया आहेत. हे तर झालं बाह्य वर्तनाबद्दल. पण आतून म्हणजे मानसिक पातळीवर स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत? पुढचा गट त्याबद्दल आहे का? अगदी बरोबर पकडलात. दुसरा गट आहे आंतरिक शिस्तीचा किंवा आत्मनियंत्रणाचा. ठीक आहे. यात येतात नेक्खम्म, वीर्य आणि उपेक्षा. हे गुण समजायला थोडे कठीण आहेत. 1 मिनिट थांबूया. निखम्म म्हणजे त्याग किंवा अलिप्तता. हा शब्द ऐकून थोडं नकारात्मक वाटू शकतं, जसं काहीतरी सोडून देणं. हो, बरोबर. आजच्या जगात जिथे इंगेज आणि बी पॅशनेट असं सांगितलं जातं, त्याच्या अगदी विरुद्ध वाटते हे. ह्याचा मेळ कसा घालायचा? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. नेक्खम्म म्हणजे जगापासून पळून जाणं नाही, तर अनावश्यक मोह, आसक्ती आणि भौतिक सुखांच्या मागे धावणं थांबवून आपली ऊर्जा अधिक उच्च ध्येयासाठी वापरणं. अच्छा. हे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडण्यासारखं आहे. उदाहरणार्थ? जसं एखाद्या धावपटूला ऑलिम्पिक जिंकायचं असेल, तर त्याला जंक फूड आणि पार्ट्यांचा त्याग करावा लागतो. बरोबर. तो त्याग नकारात्मक नाहीये, तर सकारात्मक ध्येयासाठी आहे. छान उदाहरण आहे. आणि वीर्य म्हणजे प्रयत्न, ही तर सरळ गोष्ट आहे. पण उपेक्षा म्हणजे तटस्थता. याचा अर्थ भावनाशून्य होणं असा होतो का? नाही, अजिबात नाही. उपेक्षा म्हणजे इनडिफरन्स किंवा भावनाशून्य होणं नाही, तर इक्वॅनिमिटी म्हणजे समभाव राखणं. समभाव. याला असं समजूया की आपलं मन म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागासारखं आहे.
बाहेर कितीही वादळ असलं, सुख दुःखाच्या मान अपमानाच्या लाटा उसळत असल्या, तरी आत खोलवर शांतता टिकवून ठेवणं. वा. भावनांच्या लाटेवर सर्फिंग करण्यासारखं आहे. लाट खाली जाओ व वर, आपला तोल ढळू द्यायचा नाही. वा. म्हणजे भावनांना नाकारायचं नाही, पण त्यांच्या आहारीही जायचं नाही. हे आजच्या सोशल मीडियाच्या जगात, जिथे लाईक्स आणि कमेंट्सवर आपलं सुखदुःख ठरतं, तिथे तर खूपच महत्वाचं आहे. निश्चितच. आता उरला तिसरा आणि शेवटचा गट, जो या सगळ्या प्रवासाचा आधार आहे. ओके. यात येतात पन्ना म्हणजे प्रज्ञा, खंटी म्हणजे सहनशीलता, सच्चा म्हणजे सत्य आणि अधिष्ठाना म्हणजे दृढ निश्चय. मला वाटतं की पुण्याच्या किंवा मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये रोज संध्याकाळी खंती पारमिताची परीक्षाच असते. अगदी खरंय. ती पास करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. पण गंमत बाजूला ठेवूया. सहनशीलता आणि क्षमाशीलता हे गुण आजच्या काळात जिथे लोकांना पटकन राग येतो तिथे खूप आवश्यक आहेत. अगदी. आणि पन्ना म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर अनुभवातून आलेली समज, गोष्टी जशा आहेत तशा पाहण्याची दृष्टी. सच्चा म्हणजे फक्त खरं बोलणं नाही, तर आपल्या विचारात, बोलण्यात आणि कृतीत प्रामाणिक असणं. हो. आणि अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय. एकदा ध्येय ठरवलं की कितीही संकट आली तरी मागे न हटणं. तर या 10 पारमितांमध्ये एक स्पष्ट पॅटर्न दिसतोय. दान, शील, मेत्ता यांसारख्या पारमिता इतरांशी कसं वागावं हे सांगतात. बरोबर. निःखम्म, वीर्य, उपेक्षा या स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवण्याबद्दल आहेत. आणि पन्ना, खंती, सच्च, अधिष्ठान हे या दोन्हीसाठी लागणारे मूलभूत गुण आहेत. हो. म्हणजे हा एक प्रकारचा बाह्य आणि आंतरिक शिस्तीचा समन्वय आहे. उत्तम. तुम्ही अगदी अचूक सारांश सांगितला. हीच या 10 पारामितांची रचना आहे. ठीक आहे. तर मग आता माझ्या मूळ प्रश्नाकडे येऊया. हो. जर थेरवाद परंपरेतील ही 10 गुणांची यादी इतकी परिपूर्ण आणि सविस्तर आहे, तर महायान परंपरेला 6 गुणांची वेगळी यादी का तयार करावी लागली? त्यांनी कोणत्या गोष्टींवर अधिक भर दिला? हा खूप चांगला प्रश्न आहे. महायान परंपरेने या 10 गुणांना नाकारलं नाही, पण त्यांनी 6 गुणांवर अधिक लक्ष केंद्रित केलं. अच्छा. जे त्यांच्या मते बोधिसत्वाच्या मार्गासाठी अधिक महत्वाचे होते. ओके. यातले पहिले 4 गुण तर जवळपास सारखेच आहेत. दान, शील, शांती. जे थेरवादामधील खंती म्हणजेच सहनशीलता आहे. हो, शांती आणि खंती. आणि वीर्य म्हणजे वीर्य किंवा प्रयत्न. म्हणजे उदारता, नैतिक आचरण, सहनशीलता आणि प्रयत्न हे दोन्ही परंपरांमध्ये आधारस्तंभ आहेत. मग वेगळेपण कुठे आहे? शेवटच्या 2 गुणांमध्ये असणारच. बरोबर. वेगळेपण शेवटच्या 2 पारमितांमध्ये आहे. 5वी पारमिता आहे ध्यान. ध्यान. आणि 6वी आहे प्रज्ञा. प्रज्ञा ही पन्नाप्रमाणेच अंतिम सत्याचं ज्ञान किंवा शहाणपण दर्शवते. पण इथे सर्वात मोठा बदल आहे तो ध्यान पारमितेला दिलेलं थेट स्थान. अच्छा. म्हणजे थेरवाद परंपरेत ध्यान हे प्रज्ञा मिळवण्याचं एक साधन मानलं गेलं असेल, पण महायान परंपरेत त्यांनी थेट ध्यान म्हणजेच मनाला एकाग्र करून आंतरिक शांती मिळवण्यालाच एक पारमिता किंवा सर्वोच्च गुण मानलं. अगदी तसंच. यावरून कळते की मानसिक शिस्तीला किती महत्त्व दिलं गेलं आहे. अगदी. त्यांच्या मते प्रज्ञा किंवा खरं ज्ञान हे केवळ ध्यान आणि एकाग्रतेच्या खोल अवस्थेतच प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी ध्यानला एक स्वतंत्र आणि अनिवार्य पारमिता म्हणून स्थान दिलं. उद्देश तोच आहे, फक्त मार्गावरच्या काही ठळक गोष्टींमध्ये फरक आहे. हे स्पष्ट झालं. पण थांबा, आपल्या माहितीमध्ये या पारमितांच्या अभ्यासाबद्दल असं काहीतरी आहे ज्याने मला पूर्णपणे धक्का बसला. हो. हे फक्त वरवरचं आचरण नाहीये. यांच्या सरावाचे काही स्तर किंवा पातळ्या आहेत, बरोबर? हो. आणि हाच या संकल्पनेचा सर्वात खोल आणि अंगावर काटा आणणारा भाग आहे. याला पारमिता विस्तार म्हणतात. पारमिता विस्तार. हे 3 स्तर त्यागाची आणि निश्चयाची खोली दर्शवतात. हे स्तर ऐकले की पारमिता या संकल्पनेची भव्यता लक्षात येते. सांगा, कोणते आहेत ते 3 स्तर? पहिला स्तर आहे तो ज्याला आपण फक्त पारमिता म्हणतो. हा सामान्य सराव आहे. उदाहरणार्थ, आपल्या संपत्तीमधील काही भाग दान करणे, नैतिक नियमांचे पालन करणे, राग आल्यावर स्वतःला शांत ठेवणे. म्हणजे जे आपण सर्वजण कमी अधिक प्रमाणात करायचा प्रयत्न करतो. अगदी. ठीक आहे, हे समजण्यासारखं आहे. ही झाली सामान्य पातळी. पण पुढची पातळी? दुसरी पातळी आहे उपपारमिता. उप म्हणजे जवळ किंवा अधिक. हा स्तर खूप कठीण आहे. हो का?
यात प्रसंगी सत्यासाठी किंवा दानासाठी स्वतःच्या शरीराच्या अवयवांचा त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते, पण गुणांवर ठाम राहायचे. बापरे. उदाहरणार्थ, कोणाला रक्ताची गरज असेल तर रक्तदान करणे किंवा त्याही पुढे जाऊन अवयवदान करणे. ही कल्पनाच आपल्याला हादरवून सोडते. म्हणजे आपण दानाबद्दल बोलतो तेव्हा आपण पैसे किंवा वस्तू देण्याचा विचार करतो. हो, पण इथे तर गोष्ट स्वतःच्या शरीराचा भाग देण्यापर्यंत पोहोचलीये. आणि तिसरा, सर्वोच्च स्तर? तिसरा आणि सर्वोच्च स्तर आहे परमत्थ पारमिता. परमत्थ म्हणजे परमर्थ किंवा सर्वोच्च सत्य. परमत्थ. प्राणांची आहुती देण्याची तयारी असते. काय सांगताय? म्हणजे गुणांचे पालन हे स्वतःच्या जीवापेक्षाही मोठं मानलं जातं. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे दान, सत्य किंवा क्षमा यांसारख्या गुणांसाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावणे. हो, या परमत्थ पारमिताच्या पातळीवर पोहोचलेला कोणी खऱ्या आयुष्यात असू शकतो याची कल्पना करणंही कठीण आहे. होय. जातक कथांमध्ये भगवान बुद्धांनी त्यांच्या बोधिसत्व म्हणून असलेल्या पूर्वजन्मात याच परमत्थ पारमिता कशा पूर्ण केल्या याचे अनेक दाखले मिळतात. अच्छा. सशाच्या जन्मात त्यांनी भुकेल्या ऋषीसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, ही कथा याचंच उदाहरण आहे. या कथांमधून हेच सांगितलं जातं की बुद्धत्व मिळवणं हे किती मोठ्या त्यागाचं आणि नैतिक दृढतेचं फळ आहे. हे त्यागाचं सर्वोच्च शिखर आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या हजारो वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी, हे त्यागाचे सर्वोच्च आदर्श आजच्या काळात किती महत्वाचे आहेत? खूप. प्रत्येकाने परमत्थ पारमिता करावी अशी अपेक्षा तर नक्कीच नसेल. सामान्य माणसाने यातून काय बोध घ्यावा? नाही, तशी अपेक्षा नाही, पण याचं महत्त्व प्रचंड आहे. या पारमिता एका नैतिक मार्गदर्शकाप्रमाणे किंवा कंपसप्रमाणे काम करतात. अच्छा, एक कंपस. हो, त्या आपल्याला योग्य दिशा दाखवतात. सामान्य माणसासाठी या पारमिता स्वतःच्या जीवनाला अधिक अर्थपूर्ण, शांत आणि संतुलित बनवण्याचा एक व्यावहारिक मार्ग आहेत. म्हणजे हे एक प्रकारचे नैतिक दिशादर्शक आहे. आपण कोणत्या दिशेने जायला हवे हे या पारमिता आपल्याला सांगतात. अगदी तसंच. आजच्या जगात जिथे स्पर्धा, राग, लोभ या भावना प्रबळ आहेत, तिथे खंती म्हणजे सहनशीलता आणि मेत्ता म्हणजे मैत्रीची भावना आचरणात आणणे किती गरजेचे आहे. हो. हे वेगळं सांगायला नको. सच म्हणजे सत्य आणि अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय हे गुण व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठीही आवश्यक आहेत. खरंय. त्यामुळे या पारमिता कालबाह्य नाहीत, तर त्या सार्वकालिक मानवी मूल्ये आहेत जी आपल्याला एक उत्तम व्यक्ती बनण्यास मदत करतात. आजच्या या चर्चेतून आपण पारमिता या संकल्पनेच्या कितीतरी आतपर्यंत गेलो. पलीकडे नेणारे गुण म्हणजे काय, थेरवाद आणि महायान परंपरेतील 10 आणि 6 पारमितांमधील फरक, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गुणांचा सराव करण्याचे ते 3 अविश्वसनीय स्तर. ही संकल्पना वरवर दिसते त्यापेक्षा कितीतरी खोल आहे हे नक्की. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. या सर्व पारमिता समजून घेतल्यावर आजच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जगात कोणती एक पारमिता आहे जिचा सराव करणे आपल्याला सर्वात कठीण पण तितकेच आवश्यक वाटू शकते? खूप चांगला प्रश्न आहे. कदाचित ती खंती असेल जी आपल्याला सततच्या मतभेदांमध्ये आणि संघर्षांमध्ये शांत ठेवू शकते, किंवा उपेक्षा असेल जी सोशल मीडियाच्या लाईक्स आणि कमेंट्सच्या जगात आपलं मानसिक संतुलन टिकवू शकते. हो. किंवा मग सच्च असेल जे फेक न्यूज आणि अर्धसत्याच्या काळात टिकवून धरणं एक आव्हान आहे. हा विचार प्रत्येकाने स्वतःसाठी करण्यासारखा.